Example number 9.3. For the given network, find the current through 4 ohm and 3 ohm. Assume that the cells have negligible internal resistance. दिलेल्या नेटवर्कसाठी 4 ओहम आणि 3 ओहमच्या रेजिस्टन्समधून किती करंट पास होतो आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे. सेलला इंटरनल रेजिस्टन्स हा निग्लेजिबल आहे असं कन्सिडर करायचं. सोल्युशन. अप्लाय द किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ ॲट जंक्शन एफ. एफ पॉईंटला या ठिकाणी किर्चॉफ्स लॉ अप्लाय करूया. बघा एफ पॉईंट आहे या ठिकाणी. एफ या पॉईंटला I1 I2 हे दोन करंट येतात आणि I3 जंक्शन पॉईंटपासून लांब जातो आहे. म्हणून आपण असं इक्वेशन लिहू शकतो. I1 + I2 इज इक्वल टू I3. इक्वेशन लिहिता येणार आपल्याला I1 + I2 इज इक्वल टू I3. इक्वेशन नंबर 1. फ्रॉम दॅट इक्वेशन वी कॅन ऑल्सो राईट I1 इज इक्वल टू I3 minus I2. From that equation we can also write down I1 is equal to I3 minus I2. F या जंक्शन पॉईंटकडे I1 आणि I2 हे करंट येत आहेत आणि I3 हा करंट लांब जातो. म्हणून आपण इक्वेशन लिहू शकतो I1 + I2 इज इक्वल टू I3. इक्वेशन नंबर 1. हे इक्वेशनवरून आपण I1 इज इक्वल टू I3 minus I2 असंही इक्वेशन मिळू शकतो. अप्लाइंग द किर्चॉफ्स सेकंड लॉ टू लूप EFCDE. या ठिकाणी एक लूप दिसतं आपल्याला EFCDE. याला आपण किर्चॉफ सेकंड लॉ अप्लाय करूया. लूप बघा EFCDE. By applying the Kirchhoff's second law, we get the equation. त्या लूपमध्ये बघा फर्स्ट जो ह्या ठिकाणी येणार आहे EF बघा EFC. आपण फर्स्ट लूप या ठिकाणी कन्सिडर केलं EFCDE. EFCDE. E to F याच्यात कुठलाही रेजिस्टन्स नाही आहे. F to C याच्यामध्ये 3 ओहमचा रेजिस्टन्स आहे आणि करंट आहे I2. त्या ठिकाणी पोटेन्शियल ड्रॉप येणार आहे 3I2. कारण लूपची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन ही डिफरंट आहे. म्हणून त्या ठिकाणी पोटेन्शियल ड्रॉप हा पॉझिटिव्ह येईल आणि आपल्याला 3I2 त्या ठिकाणी पोटेन्शियल ड्रॉप मिळेल. फ्रॉम C to D. नेक्स्ट बघितलं C to D. या ठिकाणी लूपची आणि करंटची डायरेक्शन सेम आहे आणि 4 ओहमच्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस जाणारा करंट हा I1 आहे. देअरफॉर -4I1. बॅटरीला EMF आहे 10 व्होल्ट. देअरफॉर +10 व्होल्ट that is +10 is equal to 0. By rearranging the equation we get 4I1 minus 3I2 is equal to 10. या ठिकाणी +10 ह्या बाजूला येताना -10 होईल आणि टोटल इक्वेशनला जर आपण मायनस साईनने मल्टिप्लाय केले तर इक्वेशन काय मिळणार आहे 4I1 minus 3I2 is equal to 10. This is equation number 2. Now for the loop FABCF. For the loop FABCF. लूप बघा FABCF. ह्या लूपमध्ये फर्स्ट रेजिस्टन्स जो आहे 4 ओहमचा त्याच्या क्रॉस जे करंट आहे ते पण I1 आहे. सॉरी ते I3 आहे. देअरफॉर पोटेन्शियल ड्रॉप इज -4I3. देन -3I2 +5 इज इक्वल टू 0. बघा एफपासून एपर्यंत आपल्याला
पोटेन्शियल ड्रॉप मिळणार आहे -4I3, कारण लूपची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन सेम आहे. सेकंड 3I2, सेकंड रेजिस्टन्ससाठी पण आपण इक्वेशन लिहिणार आहे. पोटेन्शियल ड्रॉप जो येणार आहे तो किती येणार आहे -3I2 आणि प्लस EMF किती येणार आहे 5 = 0. By again this +5 shift towards the right, it become -5. Multiply throughout the equation by minus sign, we get 4I3 plus 3I2 is equal to 5. इक्वेशन नंबर 3. आता या ठिकाणी आपण इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3 कशा प्रकारे आलं ते बघितलं. फ्रॉम इक्वेशन 1 and 2, इक्वेशन 1 आणि 2ला रिअरेंज करून बघा, इक्वेशन 1 आणि 2ला आपण या ठिकाणी एक्सप्लेन करून दाखवू तुम्हाला परत. इक्वेशन 1 काय आहे आपल्याकडे, I3 = I1 + I2, or we can write down I1 = I3 - I2. By applying Kirchhoff's law, Kirchhoff's second law, we get equation number 2, 4I1 - 3I2 = 10. Equation number 3 is 4I3 plus 3I2 = 5. From equation 1 and 2, we get equation 1 आणि 2 वरून आपण असे लिहू शकतो 4 by substituting the value of I1 in equation 2. इक्वेशन 2 मध्ये जर आपण I1ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, इक्वेशन 2 काय बघा, 4I1 - 3I2 = 10. या ठिकाणी I1ची व्हॅल्यू आपल्याकडे I3 - I2, I1ची व्हॅल्यू आपल्याकडे I3 - I2 व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. I1ची 4, I3 - I2 - 3I2 = 10. 4ने मल्टिप्लाय केलं ब्रॅकेटमध्ये, 4I3 - 4I2 - 3I2 = 0. दॅट इज 4I3 - 7I2 = 10. 10I2 = दिस इज इक्वेशन नंबर 4. काय मिळालं आपल्याला, 4I3 - 7I2 = 10 हे मिळालं आपल्याला इक्वेशन नंबर 4. इक्वेशन नंबर 4मध्ये बघा, इक्वेशन 4 आणि इक्वेशन नंबर 3. इक्वेशन 4मधून जर इक्वेशन 3 सबट्रॅक्ट केलं, इक्वेशन 4मधून इक्वेशन 3 जर सबट्रॅक्ट केलं तर +4I3 - 4I3 काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. 7I2 - 3I2 दॅट इज इक्वल टू -10I2. 10 - 5 that is equal to +5. Therefore I2 is equal to -I2 is equal to 5/10, or I2 is equal to -0.5 ampere from the equation 3 and 4. इक्वेशन 3 आणि 4 वर बघा, इक्वेशन 3मधून इक्वेशन 4मधून इक्वेशन 3 सबट्रॅक्ट केलं, आपल्याला -10I2 = 5 मिळाला. देअरफॉर I2 is equal to -5/10, दॅट इज I2 is equal to -0.5 ampere. या ठिकाणी I2ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली बघा, -0.5 ampere. Negative sign indicates that I2 current flows from F to C. Negative sign indicate that the I2 current flows from F to C. जर करंटची व्हॅल्यू आपल्याला निगेटिव्ह मिळत असेल तर ह्या ठिकाणी लूपमध्ये करंट हा कसा फ्लो होतो आहे बघा, फ्रॉम F to C. ह्या ठिकाणी लूपमध्ये जर आपण बघितलं सर्किट डायग्राममध्ये तर I2 हा आपल्याला Fकडून Cकडून Fकडे जाताना मिळतो आहे, पण ॲक्च्युअल जी व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली I2ची
ती मायनस व्हॅल्यू आपल्याला मिळते. याचाच अर्थ I2 हा Cकडून Fकडे न फ्लो होत असताना तो Fकडून Cकडे फ्लो होतो आहे. फ्रॉम इक्वेशन 2मध्ये आपण I2ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. व्हॉट इज इक्वेशन 2? 4I1 मायनस 3I2 इज इक्वल टू 10. इक्वेशन 2 काय होतं आपलं? 4I1 मायनस 3I2 इज इक्वल टू 10. ह्या ठिकाणी I2ची व्हॅल्यू आपण जर सबस्टिट्यूट केली तर आपल्याला इक्वेशन मिळणार आहे बघा. I1ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येणार आहे. दॅट इज I1 इज इक्वल टू 2.12. बाय सॉल्विंग दिस इक्वेशन वी गेट I1 इज इक्वल टू 2.12. From equation first, I3 is what? I1 plus I2. Therefore, the I3 is equal to 2.12. That is the value of I1 minus value of I2 is minus 0.5. That is 1.62 ampere. I3 is what? 1.62 ampere. In this way, we can calculate the values of current in the loop. Next one is the step usually followed while solving a problem using Kirchhoff's law. Kirchhoff's law अप्लाय करत असताना आपण काही ज्या स्टेप्स आहेत त्या फॉलो करतो. स्टेप्स usually follow while solving a problem using Kirchhoff's law. Number 1, चूज सम डायरेक्शन ऑफ करंट. फर्स्ट तर तुम्ही डायरेक्शन जी आहे करंटची ती सिलेक्ट कराल. रिड्यूस द नंबर ऑफ व्हेरिएबल यूजिंग किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. फर्स्ट किर्चॉफ्स लॉ अप्लाय करून आपण नंबर ऑफ व्हेरिएबल्स जे आहेत ते रिड्यूस करणार आहोत. नंबर 3, डिटरमाइन द नंबर ऑफ इंडिपेंडंट लूप. इंडिपेंडंट लूप किती आहेत सर्किट डायग्राममध्ये ते आधी डिटरमाइन करायचं आहे. अप्लाय व्होल्टेज लॉ टू ऑल द इंडिपेंडंट लूप. व्होल्टेज लॉ अप्लाय करायचा इंडिपेंडंट लूपसाठी. सॉल्व द क्वेश्चन ऑब्टेन सायमल्टेनियसली. सायमल्टेनियस क्वेश्चन्स या ठिकाणी सायमल्टेनियस जे इक्वेशन म्हणणार आहेत त्यांना सॉल्व करायचं आहे. इन केस द आन्सर ऑफ करंट व्हेरिएबल इज निगेटिव्ह. करंट व्हेरिएबल जर निगेटिव्ह असेल the conventional current is flowing in the direction opposite to that of choose by us. आपण बघा डायग्राममध्ये F2C करंट फ्लो होत होता आणि डायग्राममध्ये C2F करंट दाखवला होता आणि व्हॅल्यू करंटची आपल्याला निगेटिव्ह मिळाली. याचाच अर्थ करंट हा F2C कडून Fकडे फ्लो होत नसून Fपासून Cकडे फ्लो होतो आहे असं आपण मागच्या प्रॉब्लेममध्ये बघितलं. ह्या ठिकाणी फर्स्ट कंडिशनला आपण वेगवेगळे जे किर्चॉफ्सचे प्रॉब्लेम सॉल्व करतो आहे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करून किंवा किर्चॉफ्स लॉ अप्लाय करून जर प्रॉब्लेम सॉल्व करायचे असतात त्यावेळेस फर्स्ट आपण डायरेक्शन करंटची फिक्स करतो. त्याच्यानंतर किर्चॉफ फर्स्ट लॉ अप्लाय करून नंबर ऑफ व्हेरिएबल्स रिड्यूस करले. इंडिपेंडंट लूप डिटरमाइन केलं. व्होल्टेज लॉ त्या लूपसाठी अप्लाय केला. काही इक्वेशन्स आपल्याला मिळाले होते जे आपण सायमल्टेनियसली सॉल्व केले आणि जर आपल्याला करंट हे निगेटिव्ह मिळालं तर आपण जी डायरेक्शन चूज केलेली आहे तिच्या अगेन्स्ट करंटची डायरेक्शन आहे म्हणून आपल्याला करंटची जी व्हॅल्यू मिळते ती निगेटिव्ह मिळते. अशा प्रकारे स्टेप्स आपल्याला किर्चॉफ्स लॉ यूज करून प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी फॉलो करायचे असतात. नेक्स्ट वन, Wheatstone meter bridge. Wheatstone bridge is generally used to measure resistance and calibrating measuring instrument, voltmeter, ammeter, etc. Wheatstone bridge हा जनरली रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी आपण वापरतो. तसंच व्होल्टमीटर ॲमीटर ह्या इन्स्ट्रुमेशनचं कॅलिब्रेशन करण्यासाठी पण आपण वापरतो. सर्किट कनेक्शन दिसतं आहे बघा डायग्राममध्ये. 4 रेजिस्टन्स PQRS आर कनेक्टेड टू फॉर्म अ क्वाड्रिलॅटरल ABCD. ह्या ठिकाणी
पी क्यू आर एस हे 4 रेजिस्टन्स सर्किटमध्ये लावलेत आपण. 4 रेजिस्टन्स अशा प्रकारे लावलेत की क्वाड्रिलॅटरल ह्या ठिकाणी तयार झाला आहे. ए बी सी डी क्वाड्रिलॅटरल तयार झाला ए बी सी डी ई. या ठिकाणी क्लोज लूप आहे ए बी सी डी ए आणि हा क्वाड्रिलॅटर आहे ए बी सी डी. क्वाड्रिलॅटरल तयार झाला त्या ठिकाणी आपण 4 रेजिस्टन्स लावले. अ बॅटरी of EMF E along with a key is connected between the point A and C such that A is at higher potential with respect to the point C. या ठिकाणी पॉईंट A आणि पॉईंट C, पॉईंट A आणि पॉईंट C यांच्यामध्ये आपण बॅटरी आणि की कनेक्ट केली. त्या ठिकाणी बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल ए पॉईंटला आहे. याचाच अर्थ की ए पॉईंट हायर पोटेन्शियलला आहे सी पॉईंटपेक्षा. अ गॅल्व्हनोमीटर ऑफ इंटरनल रेजिस्टन्स जी इज कनेक्टेड बिटवीन पॉईंट बी अँड डी. बी आणि डी ह्या पॉईंटच्या मध्ये आपण गॅल्व्हनोमीटर लावलेला आहे ज्याचा इंटरनल रेजिस्टन्स आहे कॅपिटल जी. वेस्टोन मीटर ब्रिज हा जनरली आपण रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी किंवा कॅलिब्रेशन करण्यासाठी व्होल्टमीटर ॲमीटरचं आपण याला वापरतो. सर्किट कनेक्शन्स आपल्याला दाखवलेत वेस्टोन मीटर ब्रिजचं. या ठिकाणी 4 रेजिस्टन्स हे क्वाड्रिलॅटरल फॉर्म करतील अशा प्रकारे जोडलेत. ए आणि सी ह्या 2 टर्मिनलच्या मध्ये बॅटरी आणि की जोडली आहे. ए हा हायर पोटेन्शियलला आहे आणि सी हा लोअर पोटेन्शियलला आहे. गॅल्व्हनोमीटर कनेक्ट केलेला आहे. या ठिकाणी बी आणि डी पॉईंटच्या मध्ये गॅल्व्हनोमीटरचा इंटरनल रेजिस्टन्स आहे कॅपिटल जी. नेक्स्ट डायग्राम आहे पर तिथे ज्या ठिकाणी आपल्याला 4 रेजिस्टन्स दाखवले बघ. पी क्यू आर एस त्यांच्यामध्ये हा एक गॅल्व्हनोमीटर कनेक्ट केलेला आहे. तसंच की आणि बॅटरीसुद्धा इथे दाखवली. करंट I flows through the circuit. I1 current through P and I2 current through S and IG be the current flowing through the galvanometer. सर्किट डायग्राममध्ये बघा करंटची डायरेक्शन आता त्याला दाखवली. पॉईंट एला आय हा जो करंट येतो आहे ह्या 2 ब्रांचमध्ये डिवाईड होतो आहे. I1 आणि I2. I1 हा करंट P रेजिस्टन्सच्या अक्रॉस जातो आहे तर I2 हा करंट S रेजिस्टन्सच्या अक्रॉस फ्लो होतो आहे. तसंच IG हा करंट गॅल्व्हनोमीटरमधून फ्लो होतो आहे. युजिंग KCL आपण किर्चॉफ्स करंटला ह्या ठिकाणी वापरला तर I हा करंट जंक्शन पॉईंट एकडे येतो आहे आणि I2 आणि I3 हे जंक्शन पॉईंटपासून दूर जात आहेत. म्हणून आपण या ठिकाणी I इज इक्वल टू I1 प्लस I2 इक्वेशन त्या ठिकाणी तयार होईल. बाय युजिंग द किर्चॉफ्स करंटला I इज इक्वल टू I1 प्लस I2. अप्लाइंग द किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ टू लूप ABDA. ABDA ह्या लूपला जर आपण किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय केला तर या ठिकाणी आपल्याला इक्वेशन मिळणार आहे. या ठिकाणी I1 P लूपची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन सेम आहे म्हणून पोटेन्शियल ड्रॉप हा निगेटिव्ह होईल. दॅट इज मायनस I1P. नेक्स्ट लूपची डायरेक्शन आणि या ठिकाणी करंटची डायरेक्शन IG या करंटची डायरेक्शन सेम आहे मग या ठिकाणी आपल्याला पोटेन्शियल ड्रॉप मिळेल मायनस IG. या ठिकाणी लूपची डायरेक्शन आणि I2 या करंटची डायरेक्शन अपोजिट आहे म्हणून या ठिकाणी एसमधून पास होणारा करंट I2 आहे आणि पोटेन्शियल ड्रॉप आपल्याला मिळेल I2S इज इक्वल टू 0.
applying Kirchhoff's voltage law to the loop B C D B. सेकंड लूपसाठी बघा B C D B B C D B ह्या सेकंड लूपसाठी आपल्याला किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करायचं आहे. हे लूप क्लॉकवाईज सेन्सने. त्याआधी करंट कसा फ्लो होतो ते बघूया. बी ह्या पॉईंटला जो करंट आला तो दोन ब्रांचमध्ये I1 हा करंट बी पॉईंटला आला, तो दोन ब्रांचमध्ये डिवाईड झाला IG आणि त्याच्यानंतर बी सी ह्या ब्रांचमध्ये बी सी ह्या ठिकाणी आपल्याला बी पॉईंटनंतर I1 मायनस IG हा करंट मिळणार आहे क्यू थ्रू. तसंच डी ह्या पॉईंटला I2 हा करंट पण येतो आहे आणि IG हा पण करंट येतो आहे. तर डी पॉईंटपासून जो जाणारा करंट आहे तो कसा असणार आहे I2 प्लस IG. म्हणजेच क्यू या रेजिस्टन्समधून फ्लो होणारा करंट आहे I1 मायनस IG आणि आर ह्या रेजिस्टन्समधून फ्लो होणारा करंट आहे I2 प्लस IG. देअरफॉर फॉर दॅट लूप वी कॅन राईट डाऊन द इक्वेशन फ्रॉम B to C. I1 minus IG into Q from C to D. Here the direction of loop and direction of current is opposite, therefore potential drop is positive. I2 plus IG into R, I2 plus IG into R plus IG into G is equal to 0. Again the direction of loop and IG are different, therefore this potential drop is positive. We get equation minus IG minus I1 minus IG into Q plus I2 plus IG into R plus IG into G is equal to 0. For the balancing condition IG is equal to 0. If the circuit is balanced, then the current flowing through the galvanometer is 0. Therefore, for that condition, we can write down IG is equal to 0. Substitute this value in the both equation. We get, for substituting this value in the first equation, then we get I1 minus I1P plus I2S is equal to 0. That is I1P is equal to I2S minus I1P हा त्या बाजूला जाताना प्लस I1P होऊन जाईल. तसंच इक्वेशन सेकंडमध्ये आपण ही व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केली IG इज इक्वल टू 0 तर इक्वेशन कसं होईल बघा. मायनस I1Q कारण IG 0 झाला आहे प्लस I2R is equal to 0. Therefore, I1Q is equal to I2R. Divide this equation. For example, equation number 3 म्हणूया, equation number 4 म्हणूया. इक्वेशन 3ला जर इक्वेशन 4ने डिवाइड केलं तर आपल्याला दोघं इक्वेशनमध्ये I1 कॅन्सल होईल, I2 कॅन्सल होईल आणि बाय डिवायडिंग दिस इक्वेशन वी गेट द कंडिशन P upon Q is equal to S upon R. This is condition for balancing the Weston trees.